तलाठी भरतीचे फॉर्म हे आता ऑनलाईन चालू झालेले आहेत. तुम्हाला जर तलाठी भरतीचा फॉर्म भरायचा असेल, तर या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला तलाठी भरतीचा फॉर्म पूर्ण कसा भरायचा ते सांगणार आहोत. यावर्षी तलाठी भरती ही MPSCद्वारे घेतल्या जाणार आहे. तर MPSCमध्ये गट क जे आहेत त्यामध्ये तलाठी भरती ही घेतल्या जाणार आहे. नोटिफिकेशनची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तिथे क्लिक करून तुम्ही किती जागा आहेत, कोणकोणत्या पदासाठी किती जागा आहेत ते पूर्ण तिथे बघू शकता. या व्हिडिओमध्ये आपण अप्लाय कसं करायचं ते इथे बघणार आहोत. आता यापूर्वी जर तुम्ही MPSCचा फॉर्म भरला असेल तर तुमची प्रोफाईल MPSCवरती ऑलरेडी क्रिएटेड असेल तर तुम्हाला डायरेक्ट पार्ट 2 म्हणजेच अप्लाय करायचं आहे. पण आता ज्यांनी यापूर्वी MPSCचा देखील कधीच फॉर्म भरला नाही, पहिल्यांदाच ते फॉर्म भरत आहेत आणि त्यांना तलाठी भरतीसाठी अर्ज करायचा आहे, तर सगळ्यात सुरुवातीला त्यांना या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ज्यांनी ऑलरेडी प्रोफाईल बनवलेली आहे ते डायरेक्ट लॉग इन देखील करू शकता. आता इथे पहिल्यांदा आल्यानंतर तुम्हाला इथे न्यू युजर रजिस्ट्रेशन यावरती क्लिक हे करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ईमेल ID इथे टाकायचा आहे आणि गेट OTP वरती क्लिक हे करायचा आहे. जो OTP ईमेलवरती येईल तुम्हाला इथे टाकून व्हेरीफाय OTP हा करून घ्यायचा आहे. त्याच प्रकारे मोबाईल नंबर देखील करून घ्यायचा आहे. म्हणजे इथे मोबाईल नंबर टाकून गेट OTP करून तुम्हाला इथे OTP टाकून व्हेरीफाय हा करून घ्यायचा आहे. ईमेल आणि मोबाईल नंबर व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला इथे पासवर्ड टाकायचा आहे आणि तोच पासवर्ड कन्फर्ममध्ये टाकायचा आहे. पासवर्ड हा तुम्हाला स्ट्रॉंग बनवायचा आहे. तर इथे स्ट्रेंथ तुम्हाला दिसून जाईल. तर तुम्हाला स्ट्रॉंग पासवर्ड हा बनवून घ्यायचा आहे आणि न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड दोन्हीमध्ये तो टाकून घ्यायचा आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला इथे डेट ऑफ बर्थ ही टाकायची आहे. तर तुमच्या डॉक्युमेंटनुसार सर्व डॉक्युमेंटवरती जी डेट ऑफ बर्थ असेल तीच तुम्हाला इथे टाकायची आहे. ते टाकल्यानंतर समजा तुम्ही पासवर्ड विसरले, नंतर तुम्हाला पासवर्ड फॉरगेट करायचा असेल तर त्यासाठी काही सिक्युरिटी क्वेश्चन दिलेले आहेत. तर याचा आन्सर तुमच्यानुसार तुम्हाला इथे टाकायचा आहे. तुमचं चाइल्डहुडचं निकनेम आहे, त्यानंतर फेवरेट चाइल्डहुड फ्रेंड एखाद्या मित्राचं नाव तुम्ही इथे टाकू शकता. ब्लड ग्रुप काय आहे ते टाकू शकता. कोणत्या वर्षी तुम्ही 12वी कंप्लीट केली ते इथे तुम्ही टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे सरनेम टाकायचं आहे. तुमच्या जे फेवरेट हायस्कूल टीचर असतील त्यांचं तुम्ही इथे टाकू शकता व तुमचं फेवरेट स्पोर्ट पर्सन जे आहे त्याचं नाव इथे तुम्ही टाकू शकता. या प्रकारे तुम्हाला इथे सिक्युरिटी क्वेश्चन्स हे टाकून घ्यायचे आहे. नंतर समजा तुम्हाला कधी फॉरगेट पासवर्ड करावा लागला तर या क्वेश्चनच्या आधारे तुम्ही आन्सर देऊन फॉरगेट पासवर्ड हा करू शकता. हे झाल्यानंतर तुम्हाला इथे रजिस्टरवरती क्लिक हे करायचं आहे. रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला आता पुन्हा मेन वेबसाईटवरती रिडायरेक्ट केलं जाईल आणि तुम्हाला आता इथे लॉग इन वरती क्लिक हे करायचं आहे. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो ईमेल ID टाकला होता किंवा मोबाईल नंबर टाकला होता तो इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला पासवर्ड हा टाकायचा आहे. लक्षात नसेल तर तुम्ही ते फॉरगेट लॉग इन आणि फॉरगेट पासवर्ड देखील करून पासवर्ड मिळवू शकता किंवा ईमेल ID मोबाईल नंबर मिळवू शकता जो तुम्ही इथे म्हणजेच रजिस्टर करताना टाकला होता. आता इथे तुम्हाला दोन्ही टाकून घ्यायचं आहे. दोन्ही टाकल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन वरती क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती एक कॅप्चा दिसेल, जशास तसा तुम्हाला तो कॅप्चा टाकायचा आहे आणि प्रोसीड वरती क्लिक हे करायचं आहे. प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल. यामध्ये बघा होम असेल, इथे पूर्ण प्रोसेस दिलेली असेल बघा. प्रोसेस फॉर ॲप्लिकेशन, क्रिएट अपडेट प्रोफाईल, सबमिट अँड लॉक प्रोफाईल. म्हणजेच ऑलरेडी तुम्हाला पूर्ण प्रोफाईलमध्ये डिटेल भरून टाकायची आहे आणि त्यानंतर तुमचा फॉर्म हा तुम्हाला लॉक हा करून टाकायचा आहे. त्यानंतर ॲप्लिकेशनमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट बघून तिथे चेक इलिजिबिलिटी करून अप्लाय हे करायचं आहे. आपण पूर्ण करणार आहोत. तर आता इथे सगळ्यात सुरुवातीला जायचं आहे तुम्हाला. होमच्या बाजूला प्रोफाईल क्रिएशन ऑप्शन हे दिसेल. आता प्रोफाईल क्रिएशनमध्ये 6 स्टेप आहेत. आता आपण त्या ऑलरेडी कंप्लीट केलेल्या आहेत म्हणून इथे ग्रीन टिक दिसत आहे. तुमच्या केसमध्ये ग्रीन टिक दिसणार नाही. तुम्हाला एक एक स्टेप ही कंप्लीट करावी लागेल. आता पहिली स्टेप आहे बघा पर्सनल इन्फॉर्मेशन. तुमच्याकडे आधार कार्ड आहे का? तुम्हाला इथे येस करून तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि इंग्लिशमध्ये तुमचं नाव टाकायचं आहे. जसं एक्झॅक्ट आधार कार्डवरती आहे तसं तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे सरनेम दिसेल. तुमचं सरनेम टाकायचं आहे, फर्स्ट नेम टाकायचं आहे आणि मिडल नेम हे टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर इथे फुल नेम दिसेल बघा तुम्हाला. तुमच्या 10वीच्या मार्कशीटनुसार तुम्हाला इथे टाकायचं आहे. तुमची जी सनद आहे, मार्कशीट आहे त्यानुसार तुम्हाला इथे टाकायचं आहे व तसेच इथे देवनागरी म्हणजेच मराठीमध्ये तुम्हाला तुमचं नाव हे टाकायचं आहे. आता बरोबर आलं नाही किंवा मराठी टायपिंग येत नसेल तर तुम्ही गुगलवरती इंग्लिश टू मराठी टायपिंग घेऊन इथे मराठीमध्ये टायपिंग ही करू शकता किंवा कुठे जर मराठीत नाव असेल तर तिथून कॉपी करून तुम्ही इथे डायरेक्ट पेस्ट देखील करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे
आईचं नाव टाकायचं आहे. तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर जसं असेल जशास तसं टाकायचं आहे. डेट ऑफ बर्थ ऑलरेडी असेल आणि डिसेबल असेल. रजिस्टर करताना जी आपण टाकली होती तीच इथे आलेली असेल. त्यानंतर तुम्हाला इथे जेंडर हे सिलेक्ट करायचं आहे. जेंडर झाल्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर डिसेबल असेल आणि ईमेल आयडी देखील डिसेबल असेल. सुरुवातीला आपण जी टाकली होती ती इथे ऑटोमॅटिक आलेली असेल. तुम्हाला इथे मॅरिटल स्टेटस तुमचं टाकायचं आहे, नॅशनॅलिटी टाकायची आहे आणि तुमची मदर टंग म्हणजेच आपली मातृभाषा इथे मराठी जी आहे ती तुम्हाला इथे टाकायची आहे. तुमची जी असेल ती इथे टाकायची आहे. त्यानंतर तुमचं जर नाव बदललं असेल म्हणजेच 10वी झाल्यानंतर तुमच्या नावात काही करेक्शन केलं असेल तुम्ही किंवा लग्न झाल्यानंतर नाव बदललं असेल तर तुम्हाला इथे येस हे क्लिक करायचं आहे आणि नाव टाकायचं आहे. काही चेंजेस नसतील तर इथे नो वरती क्लिक राहू द्यायचं आहे. त्यानंतर कॅन यू रीड, राईट अँड स्पीक मराठी. तर तुम्हाला इथे मराठी बोलता, लिहिता आणि वाचता आली पाहिजे. तर तुम्हाला इथे तिन्ही वरती येस हे क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे फिजिकल मेजरमेंटमध्ये तुमची जी हाईट असेल ती तुम्हाला इथे टाकायची आहे. त्यानंतर वेट टाकायचं आहे, जितकं तुमचं वेट असेल. त्यानंतर तुम्हाला इथे तुमची चेस्टची साईज टाकायची आहे. न फुगवता किती आहे ते आणि फुगवून किती आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे इथे जे आपण डिटेल टाकणार आहोत त्याचनुसार तुम्हाला जेव्हा तुम्ही एखाद्या ॲडव्हर्टाइजमेंटसाठी अप्लाय करत आहात तर याच प्रोफाईल डिटेलवरती तुम्ही इलिजिबल आहात का नाही हे ठरणार आहे. तर त्या पोस्टसाठी जी इलिजिबिलिटी आहे त्यामध्ये जर वेगळी डिटेल असेल म्हणजेच समजा हाईट तिथे 170 लागत असेल आणि इथे 168 असेल तर तुम्ही तिथे इलिजिबल दिसणार नाहीत. तर त्यामुळे तुम्हाला तिथे बघून घ्यायचं आहे आणि तुमची जी आहे ते इथे तुम्हाला करेक्ट हे टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर तुम्हाला इथे कॅटेगरी निवडायची आहे. तर इथे समजा कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला इथे कास्ट सर्टिफिकेट नंबर, इश्यू डिस्ट्रिक्ट, इश्यू डेट या पूर्ण डिटेल म्हणजेच नॉन क्रिमिलेअर, कास्ट व्हॅलिडिटी यांच्या पूर्ण डिटेल तुम्हाला टाकायच्या आहे. आणि अनरिझर्व मध्ये असाल तर तुम्हाला कोणतीही डिटेल द्यायची गरज नाही, फक्त अनरिझर्व हे कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. जर डिसेबल असेल तर येस करायचं आहे आणि त्यानंतर कोणत्या प्रकारची डिसेबिलिटी आहे त्याची डिटेल तुम्हाला इथे पूर्ण द्यायची आहे. नसेल तर तुम्हाला नो वरती क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर स्पोर्ट पर्सन असाल तर येस करायचं आहे, नाहीतर नो राहू द्यायचं आहे. त्यानंतर एक सर्व्हिसमॅन असाल तर येस किंवा नो, तुमच्यानुसार तुम्हाला इथे येस नो हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आर यू एन एम्प्लॉई ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असाल तर येस, नसाल तर नो. बेस्टचे कर्मचारी असाल एम्प्लॉई ऑफ BST तर येस करायचं आहे, तसेच नसाल तर नो. BMCचे असाल तर येस, नसाल तर नो. तुमच्यानुसार येस नो इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आर यू डोमिसाइल्ड इन स्टेट ऑफ महाराष्ट्र, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का असाल तर येस करायचं आहे, नाहीतर नो तुम्हाला हे करायचं आहे. त्यानंतर जर असेल तर तुम्हाला इथे डोमिसाइल सर्टिफिकेट अवेलेबल विथ यू असेल तर इथे तुम्हाला अवेलेबल करायचं आहे, नसेल तर तुम्हाला इथे नो वरती क्लिक हे करायचं आहे. जर अवेलेबल असेल तर तुम्हाला इथे डोमिसाइल सर्टिफिकेट नंबर, इश्यूइंग डिस्ट्रिक्ट आणि डोमिसाइल इश्यू डेट हे इथे तुम्हाला टाकायचे आहे. त्यानंतर जर ॲडिशनल रिझर्वेशन काही असेल तर येस करून तुम्हाला इथे प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन कोणतं आहे ते तुम्हाला द्यायचं आहे, नसेल तर इथे नो वरती क्लिक हे करायचं आहे. तुमच्यानुसार तुम्हाला इथे आन्सर्स द्यायचे आहेत. तसेच ऑर्फन म्हणजेच अनाथ असाल, ऑर्फन डिटेल असतील तर तुम्हाला इथे येस करून ती डिटेल इथे भरायची आहे, नसेल तर नो वरती राहू द्यायचं आहे. हे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह वरती क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर स्टेप 2 मध्ये असाल तुम्ही, सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला इथे स्टेप 2 मध्ये तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्ड ॲड्रेस जर सेम असेल तर चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे. वरील सेम ॲड्रेस तुमचा खाली ॲड हा होऊन जाईल. ते ॲड झाल्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह वरती क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर अदर इन्फॉर्मेशन आहे, कोर्ट आणि काही क्रिमिनल ॲक्शन जर पेंडिंग असतील तुमच्या अगेन्स्ट तर त्यानुसार तुम्हाला इथे येस नो हे तुम्हाला इथे करायचं आहे. एखादा कोर्ट लॉ अगेन्स्ट येऊ तुमच्या असेल तर इथे येस करायचं आहे. नॉर्मल केसमध्ये इथे नो वरतीच राहणार आहे. पण जर तुमच्या केसमध्ये जर एखादा येस असेल तर तुम्हाला इथे येस हे करून घ्यायचं आहे. जसं की कोर्ट केस आहे अगेन्स्ट यू तुमच्या असेल तर येस करायचं आहे. एखादी डिसिप्लिनरी ॲक्शन आहे तर त्यानुसार तुम्हाला इथे येस नो हे करायचं आहे. त्यानंतर इथे तुमचं समजा काही बक्षिसे तुम्हाला मिळाली असतील किंवा काही स्कॉलरशिप मिळाली असतील, मेडल मिळाली असतील तर त्याची माहिती तुम्हाला इथे भरायची आहे. पण ही डिटेल नाही भरली तरी देखील चालेल, हे मॅन्डेटरी नाही. असेल तर टाकायचं आहे, नसेल तर नाही टाकलं तरी चालेल आणि इथे तुम्हाला सेव्ह वरती क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर स्टेप 4 मध्ये बघा तुम्हाला वरती इथे क्वालिफिकेशन डिटेल ही दिसणार आहे. तर इथे सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला 10वीची डिटेल ॲड करायची आहे, नंतर 12वीची आणि नंतर तुमचं जे ग्रॅज्युएशन आहे म्हणजेच
10th पासून चालू करायचं आहे आणि ग्रॅज्युएशन पर्यंत तुम्हाला ऍड करत हे जायचं आहे. आणि पहिल्यांदा ऍड करताना तुम्हाला इथे खाली ऑप्शन्स दिसतील बघा, SSC, HSC, इथे सगळी डिटेल ऍड करायची आहे तुम्हाला आणि इथे ऍड वरती क्लिक हे करायचं आहे. फायनल इयरला असाल तर तुम्हाला इथे ग्रॅज्युएट वरती क्लिक करायचं आहे. नेम ऑफ क्वालिफिकेशन तुमचं जे असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. आणि इथे समजा क्वालिफिकेशन स्टेटस आहे, जर आता याच वर्षी लास्ट इयर असेल तुमचं, जसं लास्ट इयर वाले पण देखील अप्लाय करू शकता, तर इथे अपेड वरती क्लिक करायचं आहे. म्हणजेच तुमचं इथे क्वालिफिकेशन कम्प्लिटेडचं जे टॅब आहे ते डिसेबल होऊन जाईल आणि बाकी देखील पर्सेंटेज वगैरे जे आहे ते मॅन्डेटरी फील्ड निघून जाईल. पास केलं तर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन भरणं मॅन्डेटरी राहणार आहे. तर तुमच्यानुसार इथे तुम्हाला SSC, HSC आणि ग्रॅज्युएशनची डिटेल तुम्हाला ऍड करून घ्यायची आहे. आणि पूर्ण डिटेल ऍड झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह वरती क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर स्टेप 5 आहे बघा, आर यू हॅव एनी एक्सपिरियन्स. आता तुम्हाला एखाद्या जॉबचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथे येस करून पूर्ण डिटेल ही इथे टाकू शकता. आणि जर नसेल एक्सपिरियन्स तर तुम्हाला इथे नो वरती क्लिक हे करायचं आहे आणि सेव्ह वरती क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लास्ट स्टेप आहे स्टेप 6, अपलोड फोटो अँड सिग्नेचर. आता यामध्ये बघा तुम्हाला तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे. वरती साईज दिलेली आहे, प्रोफाईल इमेज साईज 50 KB आतच तुम्हाला पाहिजे आणि सिग्नेचरची साईज देखील तुम्हाला 50 KB आतच ही लागणार आहे. विड्थ आणि हाईट देखील दिलेली आहे पिक्सलमध्ये. यामध्ये जर तुम्हाला एरर आला तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथे क्लिक करून फोटो आणि सिग्नेचर रिसाइज करून इथे अपलोड ही करू शकता. आणि इथे फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला बरोबर ही अपलोड करून घ्यायची आहे. नंतर सेव्ह वरती क्लिक हे करायचं आहे. पूर्ण प्रोफाईल बरोबर झाल्यानंतर तुम्हाला इथे चेकबॉक्स वरती क्लिक करून तुम्हाला सबमिट अँड लॉक प्रोफाईल वरती क्लिक हे करायचं आहे. या प्रकारे तुमची प्रोफाईल पूर्ण लॉक होऊन जाईल आणि प्रोफाईल लॉक असेल तरच तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. त्यामुळे अगोदर प्रोफाईल कंप्लीट करून तुम्हाला प्रोफाईल लॉक करून घ्यायची आहे. आता इथे आपण चेकबॉक्स वरती क्लिक करत आहोत आणि इथे सबमिट अँड लॉक प्रोफाईल वरती क्लिक हे करत आहोत. त्यानंतर तुम्हाला इथे मॉडेल दिसेल, त्यामध्ये लिहिलेलं असेल की तुम्ही पूर्ण व्हेरीफाय केलं आहे आणि आता तुम्ही कन्फर्म हे करत आहात. तर इथे कन्फर्म करायचं आहे आणि तुमची प्रोफाईल ही लॉक होऊन जाईल. आता लॉक झाल्यानंतर समजा तुम्हाला काही चेंजेस करायचे आहेत, म्हणजेच नावामध्ये का काही डिटेलमध्ये तुम्हाला चेंजेस करायचे आहेत, तर तुम्हाला इथे माय अकाउंट वरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला अपडेट /अनलॉक प्रोफाईल हा ऑप्शन दिसेल, यावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती OTP येईल, तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आणि सबमिट करायचा आहे. तेव्हा तुमचा फॉर्म हा पुन्हा अनलॉक होऊन जाईल आणि तुम्ही तो एडिट करू शकाल. फॉर्म अनलॉक नसेल तर तुम्ही इथे प्रोफाईल वरती क्लिक हे करू शकणार नाहीत, काही चेंजेस करू शकणार नाहीत. तर समजा इथे प्रोफाईल टॅब क्लिक होत नसेल तर समजायचं की तुमचा फॉर्म हा लॉक आहे आणि तो मग तुम्हाला अनलॉक करून घ्यायचा आहे. आता इथे आपण पूर्ण प्रोफाईल कंप्लीट केलेली आहे आणि प्रोफाईल लॉक देखील केलेली आहे. आता पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच प्रोफाईल क्रिएट करून लॉक केल्यानंतर तुम्ही आता तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म हा सबमिट करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला इथे ऑनलाईन ऍप्लिकेशन यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे बघा जी MPSC ची गट क आहे त्यामध्येच तुमचा तलाठी भरती राहणार आहे. म्हणून तुम्हाला इथे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 यावरती जे दिसत आहे इथे तुम्हाला व्ह्यू वरती क्लिक हे करायचं आहे. इथे तुम्हाला पब्लिश ऑन म्हणजेच तारीख दिसेल आणि ऍडव्हर्टाइज नंबर देखील तुम्हाला इथे दिसेल. इथे तुम्हाला व्ह्यू वरती क्लिक करायचं आहे. व्ह्यू वरती क्लिक केल्यानंतर इथे ऍडव्हर्टाइजमेंट नंबर येईल, स्टार्ट डेट येईल आणि लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन ही देखील तुम्हाला इथे दिसून जाईल. इथे तुम्हाला चेक एलिजिबिलिटी वरती क्लिक करायचं आहे. चेक एलिजिबिलिटी वरती क्लिक केल्यानंतर बघा ज्या ज्या पोस्ट यामध्ये अवेलेबल आहेत त्या तुम्हाला इथे दिसतील आणि समोर तुम्हाला इथे यू आर इलिजिबल अँड कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट असं दिसेल. म्हणजे पोस्ट पूर्ण दिसतील पण ज्या तुम्ही इलिजिबल आहेत त्यांच्या समोर असं ग्रीन मध्ये दिसेल आणि ज्यांच्यासाठी तुम्ही इलिजिबल नाहीत ते तुम्हाला रेड मध्ये यू आर नॉट इलिजिबल फॉर दिस पोस्ट असं दिसेल आणि खाली रिझन देखील दिसेल की टायपिंग सर्टिफिकेट कंडिशन फेल. म्हणजेच मी तुम्हाला प्रोफाईल मध्ये सांगितलं होतं तुम्ही जी डिटेल भराल त्यानुसारच इथे तुम्ही इलिजिबल राहणार आहात. तर इथे तुम्ही स्क्रोल करून खाली जाऊ शकता आणि पूर्ण पोस्ट बघू शकता. इथे फीस देखील तुम्हाला दिसेल किती लागणार आहे. मी आता स्क्रोल करून जर खाली आले तर तुम्हाला इथे पूर्ण इथे जागा दिसतील ज्या ज्या तुम्ही इलिजिबल आहात. त्यानंतर क्लर्क टायपिस्ट आहे ज्यासाठी समजा इथे मी इलिजिबल नाही कारण की टायपिंग सर्टिफिकेट नाही. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि इथे बघा तुम्हाला आता विलेज रेव्हेन्यू ऑफिसर ब्रॅकेटमध्ये तलाठी GR.C 2026 तर इथे इलिजिबल दिसेल.
पूर्ण तुम्ही इथे बघू शकता. आता इथे आपल्याला तलाठीसाठी अप्लाय करायचं आहे. तर इकडे लेफ्ट साईडला बघा, ज्या ज्या पोस्टसाठी तुम्ही इलिजिबल असाल त्या पोस्ट तुम्हाला इथे लेफ्ट साईडला दिसून जातील. तर इथे बघा आता ग्राम महसूल अधिकारी तलाठी गट क विविध नियुक्ती अधिकारी. तर आता इथे जे ॲरो दिसत आहे तुम्हाला, तर 1 नंबरला तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी रेफरन्स द्यायचा आहे ते तुम्ही इथे देऊ शकता. आणि यामधील काही पोस्टसाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं देखील नसेल तरी देखील तुम्ही इथे अनचेक वरती क्लिक हे करू शकता. फीस तुम्हाला सेमच लागणार आहे. कट ऑफ नुसार पुढे तुम्हाला दाखवल्या जाईल की तुम्ही त्यासाठी मुख्य पेपरसाठी अर्ज करू शकता का नाही. त्यामुळे तुम्हाला ज्या ज्या पोस्टसाठी ठेवायचं आहे ते ठेवू शकता. ज्यासाठी नसेल ठेवायचं त्यासाठी तुम्ही अनचेक हे करू शकता. आता इथे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे खाली अप्लाय वरती क्लिक हे करायचं आहे. इथे रेफरन्स तुम्ही चेंज करू शकता तुमच्यानुसार आणि इथे अप्लाय तुम्हाला करायचं आहे. अप्लाय वरती क्लिक केल्यानंतर हे ऑप्शन्स डिसेबल होतील, म्हणजेच आपण ते आता सिलेक्ट केले आहे. तुम्हाला स्क्रोल करून खाली यायचं आहे आणि इथे तुम्हाला सिलेक्ट एक्झामिनेशन सेंटर फॉर युअर चॉईस, एक एक्झामिनेशन सेंटर तुम्हाला द्यायचं आहे. तुम्ही तुमचा जिल्हा देऊ शकता किंवा तुम्ही जिथे जाऊन एक्झाम देऊ शकता ते तुम्हाला इथे सिलेक्ट हे करायचं आहे. मॅक्सिमम एकच आहे म्हणून तुम्ही एकच देऊ शकता. दुसरा सिलेक्ट करायला गेले तर ते तिथे तुम्हाला डिसेबल हे दिसणार आहेत. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं डिक्लेरेशन द्यायचं आहे, म्हणजे चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला लोकेशन हे टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर तुम्हाला इथे अजून सबमिट अँड पे ऑप्शन दिसणार नाही, म्हणजेच बटन डिसेबल असेल तर तुम्हाला स्क्रोल करून खाली यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे काही क्वेश्चन्स आहेत त्याचे आन्सर्स तुम्हाला द्यायचे आहेत. तेव्हाच तुम्हाला तिथे सबमिट हे करता येणार आहे, म्हणजे सबमिट अँड पे हे करता येणार आहे. जर कॅन्डिडेट इज कलर ब्लाइंड असेल तर यस, नसेल तर नो वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्यानुसार आन्सर हे करायचं आहे. आता हे क्वेश्चन विचारत आहे कारण की आपण बाकी देखील पोस्टसाठी अप्लाय हे केलेलं आहे, त्यामुळे इथे तुम्हाला दिसत आहे. तुम्ही जर फक्त तलाठी भरतीसाठी अप्लाय केलं, आपण एकदा आता ते सिलेक्ट करून दाखवू. जे समजा मी रिसेट केलं आणि फक्त तलाठी भरतीवरती क्लिक करून अप्लाय केलं तर तुम्हाला कोणताही क्वेश्चन खाली विचारला जाणार नाही. इथे बघा, जसं क्वेश्चन डिस्क्रिप्शन आणि आन्सर्स जे आहेत ते तुम्हाला विचारल्या जाणार नाहीत. तर ते पोस्टनुसार आहे. काही पोस्टसाठी ड्रायव्हिंग लायसन्स गरजेचं आहे, त्यामुळे तिथे काही डिटेल विचारले गेलेले आहेत. कलर ब्लाइंडच्या डिटेल विचारल्या आहेत आणि चष्म्याचे देखील क्वेश्चन विचारले आहेत. पण ते पोस्टनुसार आहे. तुम्ही ज्या पोस्ट निवडसाल त्यानुसार. आता तुम्हाला फक्त तलाठी भरतीसाठी करायचं असेल तर तेवढं निवडून तुम्ही इथे त्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला द्यायचे नसतील तरी देखील चालेल. पण तुम्हाला सगळ्यांना अप्लाय करायचं असेल तर तुम्ही सगळ्यांना अप्लाय करून इथे तुम्ही ते क्वेश्चनचे आन्सर हे देऊ शकता. आपल्याला सगळ्यांसाठी करायचं आहे म्हणून आपण पूर्ण ऑप्शन हे सिलेक्ट केलेले आहेत आणि त्यानुसार इथे आता आपण आपले आन्सर्स हे पूर्ण देऊन ठेवणार आहोत. आता इथे आपण पूर्ण क्वेश्चन्सचे आन्सर हे दिलेले आहेत. त्यानंतर तुम्ही स्क्रोल करून खाली येऊन पूर्ण फॉर्ममध्ये जी डिटेल, म्हणजेच आपण प्रोफाईलमध्ये जी डिटेल भरली होती ती डिटेल तुम्हाला खाली दिसून जाईल. या प्रकारे तुम्ही स्क्रोल करून पूर्ण बघू शकता की डिटेल बरोबर आलेली आहे का नाही. तुमचे मार्क्स बघू शकता. आणि आता तुम्ही स्क्रोल अप करून आल्यानंतर बघा इथे तुमचं सबमिट अँड पे फी हे बटन इनेबल झालेलं आहे. आता तुम्हाला इथे क्लिक हे करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर बघा इथे सिलेक्ट पेमेंट मोड असा तुम्हाला ऑप्शन दिसेल. इथे तुम्हाला ऑनलाईन पेमेंट यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे पहिला किंवा दुसरा ऑप्शन तुम्हाला पाहिजे तो तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता आणि तुम्हाला इथे ओके वरती क्लिक हे करायचं आहे. ओके वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या वेबसाईटवरती म्हणजेच SBIच्या ईपे वरती रिडायरेक्ट केलं जाईल. इथे तुम्ही आता UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड ज्याने तुम्हाला पेमेंट करायचं आहे त्याने तुम्ही इथे पेमेंट हे कंप्लीट करून घेऊ शकता. 394 रुपयाचं तुम्हाला पेमेंट हे करावं लागणार आहे अनरिझर्व कॅटेगरीसाठी. तर इथे तुम्ही UPI QR ने करू शकता आणि इथे पे नाव वरती क्लिक करून QR मिळवू शकता आणि या QR वरती तुम्ही पेमेंट हे कंप्लीट करू शकता. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला 5-10 सेकंड वेट करायचं आहे. ऑटोमॅटिक पेज पुन्हा तुम्हाला इथे असं पेमेंट सक्सेसफुल दिसेल आणि तुम्हाला कंटिन्यू वरती क्लिक करून तुमच्या मेन अकाउंटवरती म्हणजेच माय अकाउंटवरती तुम्हाला जायचं आहे. तर आता तुम्ही इथे मेन अकाउंटवरती आला, कंटिन्यू वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे माय अकाउंट क्लिक करायचं आहे. स्क्रोल करून खाली हे यायचं आहे. जर या अगोदर ऍप्लिकेशन केलेलं असेल तुम्ही तर सगळ्यात लास्टला येईल, केलेलं नसेल तर 1 नंबरलाच तुम्हाला दिसून जाईल. ॲडव्हर्टाइजमेंट नंबर दिसेल, इथे तारीख दिसेल. इथे तुम्ही आता व्ह्यू वरती क्लिक हे करू शकता. व्ह्यू वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन दिसेल आणि इथे पेमेंट हिस्ट्रीवरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचं पेमेंट जे झालेलं आहे म्हणजेच कधी झालं, सक्सेस झालं का फेल झालं ते तुम्हाला इथे दिसेल. इथे आपला आता स्टेटस सक्सेस आहे म्हणजेच पेमेंट कंप्लीट झालेलं आहे. इथे पे नाऊ बटन देखील डिसेबल झालेलं आहे. इथे व्ह्यू वरती क्लिक करू शकतो आपण
आणि खाली स्क्रोल करून यायचं आहे तुम्हाला. कशासाठी अप्लाय केलं हे पूर्ण तुम्हाला दिसेल. एक्झाम सेंटर कोणतं टाकलं होतं ते तुम्हाला इथे दिसेल. इथं प्रिंट आणि सेव्ह वरती क्लिक करून तुम्ही त्याची प्रिंट ही काढून घेऊ शकता. म्हणजेच तुम्ही जो फॉर्म भरला आहे त्याची प्रिंट तुम्ही काढून हे घेऊ शकता. खाली डिटेल देखील पूर्ण तुम्हाला दिसून जाईल आणि फोटो सिग्नेचर पूर्ण त्यावरती असेल. तसेच तुम्ही जर स्क्रोल करून वरती गेला, लेफ्ट साईडला तुम्हाला फीस रिसिप्ट दिसेल. तुम्ही यावरती क्लिक करून व्ह्यू वरती क्लिक करून ती प्रिंट काढून घेऊ शकता. म्हणजेच तुम्ही जी पेमेंट केली त्याची रिसिप्टची प्रिंट तुम्ही इथे काढू शकता. या प्रकारे तुम्हाला रिसिप्टची प्रिंट मिळून जाईल. या प्रकारे तुम्ही ग्रुप सी म्हणजेच आपला जो तलाठी भरतीचा फॉर्म भरायचा होता, या प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करू शकता. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये विचारा किंवा आपल्या टेलिग्रामवरती किंवा व्हॉट्सअपवरती तुम्ही विचारू शकता. या प्रकारची व्हिडिओ आणखी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांना देखील शेअर करा.